नमस्कार, नवीशा किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण खमंग आणि कुरकुरीत पोह्यांचा चिवडा बनवणार आहोत. ते पण कमी वेळात आणि कमी साहित्य वापरून. चला तर मग रेसिपीला सुरुवात करतोय. तर मी साधे पोहे घेतलेले आहेत, निवडून वगैरे घेतलेत. आता साहित्य पण सांगते तुम्हाला काय काय घेतले ते. लसूण घेतल्या 10-12 पाकळ्या. आता हे ठेचून घेणार आहोत लसूण आपण. शेंगदाणे घेतलेले आहेत, डाळवं घेतलेलं आहे, 7 ते 8 हिरव्या मिरच्या खोडून घेतलेल्या आहेत, कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत थोडीशी, काजूची पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि थोडीसं कोथिंबीर बारीक चिरून घेतले, बारीक शेव घेतलेली आहे आणि फोडणीसाठी जिरी आणि मोहरी, थोडीशी हळद, अर्धा चमचा आहे, चवीप्रमाणे मीठ. प्रथम आपण हे लसूण आहे ना ठेचून घ्यायचे, जाडसर असं ठेचून घ्यायचे. रेसिपी सुरुवात करते. तेल पण छानसं गरम झालं आपलं. सगळ्यात प्रथम आपण शेंगदाणे तळून घेणार आहोत. खरपूस असं तळून घ्यायचं शेंगदाणे पण तळून झालेले आहेत. आता हे एका भांड्यामध्ये काढून घेऊ आपण. सगळे जेवढे आपण जिन्नस तळणार आहोत ते एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं. आता काजू तळून घेतोय. लालसर असे तळून घ्यायचे कुरकुरीत होईपर्यंत. हे बघा झालेले आहेत. आता हे सुद्धा साईडला काढून घेऊ आपण. काजू मस्त असे तळून झालेले आहेत. आता त्याच चाळणीमध्ये आपण डाळवं टाकलेलं आहे. डाळवं पण छानसे असे खरपूस भाजून घ्यायचे. छानसे भाजून झालेत. आता त्याच चाळणीमध्ये आपण मिरचीसुद्धा भाजून घेतोय आणि लसूणसुद्धा टाकतोय. लसूण पण जास्त करपायचं नाही आहे, त्यातल्या त्यात काढायचं. लसणाचा फ्लेवर चिवड्याला खूप छान लागतो. आता कढीपत्ता आणि कोथिंबीर दोन्ही पण व्यवस्थित त्याच्या तेलामध्ये तळून घ्यायच्यात आपल्याला. मूठभर कोथिंबीर टाकलेली आहे. आता हे पण साईडला काढू आपण. आता पोहे तळायचेत आपल्याला. थोडे थोडे तळून घेणार आहोत आपण पोहे पण. असे मी सगळे पोहे तळून घेते. मस्त असे सगळे वस्तू आपल्या तळून झाल्यात. आता आपल्याला तडका द्यायचा आहे. तर तडका पॅनमध्ये मी छोटा 1 चमचा तेल टाकले. तेल पण गरम झालं. आता त्याच्यामध्ये जिरी मोहरी टाकलेली आहे. जिरी मोहरी छानशी तडतडली तर त्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा हळद आणि चवीप्रमाणे मीठ टाकणार आहोत. हळदी पावडर टाकतोय आणि मीठ. चिवड्याला कलर खूप छान येतो हळद पावडरमुळं. आता हा तडका आपण पोह्यांवर टाकून घ्यायचा आहे. गॅस बंद करते मी. सगळीकडे असं पसरून टाकायचं म्हणजे मीठ सगळीकडे व्यवस्थित लागतो. तुम्हाला जर पिठी साखर जर टाकायची असेल गोड, किंचितशी गोड हवा असेल तर किंचितशी पिठी साखर पण टाकू शकता त्याच्यामध्ये. मी टाकलेलं नाही आहे, पोरांना गोड आवडत नाही त्यामुळं. आता बारीक शेव टाकतो आपण. आता चमच्याचा गरम आहे तडका दिला त्यामुळं, तर चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊया म्हणजे सगळीकडे मीठ व्यवस्थित लागेल सगळ्या पोह्यांना. तयार झालेला आहे. आता सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते. तयार झालेला आहे. लहान मुलांच्या छोट्याशा भुकेसाठी तयार आहे आपला पोह्यांचा चिवडा. खूप छान कुरकुरीत झाला. हाताने पण चुरला जातो तो. खूप मस्त झालेला आहे. खूप छान झालं. जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. परत भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना बाय बाय.